आज माऊली महाराजांची पालखी वेळापूरहून भंडी शेगावच्या दिशेनं मार्गस्थ झाली। या मार्गावर ठाकूरबुवाची समाधी इथं माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं। पंढरी अगदी टप्प्यात आल्यानं वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। त्याच उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला। संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरं रिंगण आपण बघताय की ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी पूर्ण होते आणि या ठिकाणी माऊलींचं अश्व अगदी वायू वेगाने धावत हे रिंगण पूर्ण करतं। खरं तर जागा अपुरी असली तरी या ठिकाणी नेटकं नियोजन केलेलं आहे। आपण बघताय की पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी हा रिंगण सोहळा बघण्यासाठी पोहोचलेत आणि सकाळच्या वेळी असलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये सुरुवातीला माऊली महाराजांचा जो अश्व आहे तो धावताना आपण बघितला आणि बघताय आपण की कशाप्रमाणे दोन अश्व असतात। जो अश्व धावला तो अश्व ज्या जागेवरून धावतो तिथली माती खरं तर हे लोक आपल्या कपाळाला लावत असतात। मात्र ती प्रथा मागच्या काही दिवसापासून बंद केली आहे, कारण ज्यावेळी हा अश्व या रिंगणातून धावत असतो त्यावेळी गोंधळ होण्याची शक्यता असते। आपण बघताय की एक रिंगण पूर्ण केल्यानंतर अश्वाने हे रिंगण सोहळा संपलेला आहे, कारण इतर जी मंडळी आहे ते धावायला वेळ लागतो आणि इतर जागा जी बघताय आपण ती अपुरी आहे। मात्र अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये माऊली महाराजाचा अश्व ज्या वायू वेगाने इथे धावला त्यानंतर अगदी मनमोहक असं चित्र बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।